नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता हळदीचा कार्यक्रम असतो आणि संध्या आता रमाला हळदीसाठी नेसायला साडी दाखवत असते. आता रमा खूप खुश होते आणि ती साडी बघत असते. रमाचं मन काही अजूनपर्यंत हे खुश नाही, परंतु ती आता संध्यासमोर खुश असण्याचं नाटक करते. त्यानंतर तेवढ्यात पार्वती आजी येतात. पार्वती आजी म्हणतात की हे बघा संध्याताई, आहो आता रमाचं लग्न कसं की आमच्या घरी होत आहे. रमाचं सगळं जे काही आहे ते सर्व आम्ही करावं असं आम्हाला वाटतं. ते तुम्हाला चालेल का? त्यावरती आता लगेच माई हसते आणि म्हणते की अहो चालेल का कशाला विचारतात, माझी काही हरकत नाही. लग्न हे रमाचं आहे, त्यामुळे तिनेच ठरवायला पाहिजे की तिला काय हवं काय नको ते. आणि पार्वतीची खुश होत रमाला म्हणते की रमा खरंच मला खूप बरं वाटलं तू हो म्हणाली तर. म्हणजे आज जर सीमा असते की तुझी सासू आणि संध्याला म्हणते की तिची सासू आणि माझी सून ने तर सर्व तयारी तुझी केली असती, किती लाड केले असते बरं रमा. त्यामुळे हे फक्त ती नाही तर तिच्या वतीने मी करावं असं मला वाटतं. तर माई लगेच आता नाही म्हणून डोळ्यांनी रमाला अगदी इशारा करते. रमा बिचारी आता खाली मान घालून या माईंकडे सुद्धा बघते आणि लगेच आता पार्वती आजी म्हणते की ही साडी आहे हळदीची, तू नेसील का? आणि तेवढ्यात आता रमा मात्र तिच्या हातात माईंनी दिलेली जी साडी आहे तर ती साडी माईंकडे देत म्हणते की सॉरी आई आजींचं मन नाही दुखू शकेल. आणि पार्वती आजीच्या हातातील ती साडी घेऊन ती लगेच म्हणते की मी ही साडी नक्की नेसेल. पार्वती आजी खुश होते. संध्या तर आता पाहतच असते. रमा मात्र खुश होत ती साडी स्वीकारते. तेव्हा आता पार्वती आजी खुश होत म्हणते की खरंच थँक्यू रमा, खूप बरं वाटलं. आणि संध्याला विचारते की मी आता रमाला माझ्याबरोबर घेऊन जाऊ का संध्याकाळची सर्व तयारी करण्यासाठी, म्हणजे हे बघा तुमची परवानगी असेल तर. त्यावरती आता माई हसते आणि आता माई थोडीशी नाराजच असते कारण रमाने ती साडी तिच्याकडे परत दिलेली आहे म्हणून. आणि आता टॉन्ट मारत म्हणते की अहो हे बघा ती मोठी झाली, माझ्या परवानगीचं काहीतरी, तिला जे काही योग्य वाटतं ती जे काही स्वतःचे निर्णय आहे स्वतःच घेते, हो की नाही रमा? त्यामुळे तुम्ही रमाला घेऊन जा. तर पार्वती आजी रमाला धरते आणि म्हणते की चल रमा. आता रमा ही माईकडे बघत पार्वती आजी सोबत जात असते. आता ह्या संध्याला इतका राग येतो, रागाने ती आपल्या हातातील साडी आहे तर ती जोराने फेकून देते. तेव्हा मात्र आता तेथे लगेच आता ही इरावती येते. इरावती आता ही सर्व बघत असते आणि आता इरावती म्हणते की हे पग इतकं चिडण्यासाठी काय झालं संध्या, हे पग मम्माने तिची सून पळवली, त्यामुळे तू आता तुझी सून पळव आणि हे पग ही साडी तू रमाला नेसायलाच दे. आता जे काही करायचं आहे ते तुला करायचं आहे. ताराने हे पग मला काय सांगितलं की हळदीच्या जे काही वाट्या आहे तर त्या अगदी चेंज करायच्या, असा त्यांचा काहीतरी डाव आहे. म्हणजे अक्षयची जी काही उष्टी हळद आहे ती रमालाच लागणार आहे असं त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे. आणि साईची हळद मात्र सोराला लागणार आहे. तर तेव्हा आता हे ऐकून माई म्हणते की बाप्पा यांचं तर काय करावं तेच कळत नाही. त्यामुळे हे पग आता मात्र आपण पण आपला प्लॅन करायचं. ही साडी आहे तू रमाला नेसायला दे आणि आता मात्र ज्या बदललेल्या वाट्या आहेत त्या सुद्धा आपण परत बदलायच्यात. म्हणजे आता अक्षयची जी काही उष्टी हळद आहे ती सोरालाच लागेल आणि आता रमाची जी काही आता म्हणजे साईची उष्टी हळद आहे ती रमालाच लागेल असं आपण काहीतरी वाट्या चेंज करायच्या. त्यांनी कितीही प्रयत्न केलं पण तरी सुद्धा आपण ते चेंज करायचं. स्वराला मात्र रेडी करत असताना मी तिचा बॉयफ्रेंड आहे तर त्याचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न करते आणि ऐन मौक्याच्या वेळेस मात्र तो ऐन वेळेस येथे येऊन धडकला तर मात्र आता यांची ही जी काही हळद आहे तर ती हळद मात्र फिसकली. त्यावरती माया म्हणते की हो म्हणजे सोरा आणि आदित्य ह्या दोघांमध्ये राडा घालायचा तर बरोबर ना. तर इरावती हसते आणि म्हणते की हो बरोबर एकदम. आणि ती फेकून दिलेली साडी मात्र ती आता माईला हसून उचलायला सांगते. आता ही साडी रमा नेसणार आहे, हे मात्र आपण कसं करायचं ऍडजस्ट हे आपण आपलं बघायचं. म्हणून दोघी आता एकमेकींकडे बघत हसत असतात आणि लगेच आता त्या दोघी जणी आता सोराच्या रूम मध्ये येतात. सोरा फ्रेश होऊन बाहेरच येते आणि तेवढ्यात माई आणि इरावती ती साडी घेऊन आलेल्या आहेत आणि सोरा तुझ्याशी बोलायचं आहे ग असं म्हणतात. आता सोराला थोडासा डाऊट येतो, हे दोघी एका सोबत कसे आल्यात. सोरा त्यांच्याकडे अगदी बघतच असते. तर माई आता सोराला म्हणते की अगं त्या पार्वती आहे ना त्या मॅडम माझ्याकडे आल्यात आणि त्या म्हणाल्यात की त्या रमाला तयार करणार आहेत हळदीसाठी, त्यामुळे मग मला सुद्धा असं वाटतं मी सुद्धा सोराला तयार करते म्हणून मी सुद्धा असं म्हणाले. म्हणून आता ती साडी घेऊन त्या सोराकडे येतात आणि हे बघ मी तुझ्यासाठी साडी आणली. तेव्हा मग माई लगेच ती साडी सोराला दाखवतात. चांगली आहे का असं विचारतात. आवडली ना तुला? तर सोरा हो हो करत असते. इरावती म्हणते की हो ना सुंदर साडी आणली ना त्यांनी तुला हळदीसाठी आणि छान चॉईस आहे संध्याताई तुमची. आणि सोरा नेस बरं ती साडी. तेव्हा आता लगेच माई आणि इरावती या दोघींचे अगदी घाई सुरू असते सोराला ती साडी नेसवण्यासाठी. आणि
आता मात्र त्या माईला ह्या सोराचा मोबाईल घ्यायचा असतो, कारण आदित्यचा कॉल जो काही नंबर आहे तो मिळवण्यासाठी. म्हणून माई तिच्या हातातील फोन घेतात. अगं फोन काय हातामध्ये घेऊन बसलीस, दे इकडे आणि चल तयार हो बरं. आणि तो मोबाईल आता मुद्दाम इरावतीच्या हातात देतात. पकड हा मोबाईल पकड आणि सोरा जा बरं तू साडी नेसून ये आणि जा पोटे लवकर जा. सोराच्या हाताला धरून त्या मात्र आता तिला आतमध्ये पाठवतात. लवकरात लवकर तयार होऊन ये बरं असं म्हणतात. तेव्हा आता बिचारी सोराला काही कळत नाही. ती मात्र आता आतमध्ये जाते साडी नेसायला आणि तेवढ्यात मात्र यांनी तिचा मोबाईल घेऊन आदित्याचा नंबर अगदी शोधून नंबर शोधत असतात. आणि माई म्हणते की अहो लवकरात लवकर शोधा. तर इरावती म्हणते की बुलेट ट्रेन आहे का, थांबा ना जरा मी नंबर शोधते. तर माई आता डोक्याला हात लावत परत म्हणते की मला तर त्या पोट्ट्याचं नाव सुद्धा माहिती नाही, काय नाव आहे त्याचं. इरावती हसते आणि तिला तो नंबर सापडतो. आणि आता ती मुद्दाम सोराला आवाज देते की सोरा पिन वगैरे हवी आहे का तुला, की आहे. माई म्हणते की अहो लवकरात लवकर सापडला की नाही. तर इरावती खुश होत म्हणते की सापडला, की लवकरात लवकर घ्या लवकर. असं करून आता इरावती आता तो मोबाईलचा नंबर आहे तर तो आपल्या मोबाईलमध्ये घेते. तेवढ्यात सोरा आता साडी नेसून बाहेर येते. आता मात्र ह्या माईने तो फोन आहे ह्या सोराचा परत टेबलवर ठेवून दिलेला आहे सोरा बाहेर येण्याच्या अगोदर. तर सोरा साडी नेसून येते, त्यांच्यासमोर उभी राहते. तर माई म्हणते की बाप्पा खरंच किती छान दिसू राहिलीच तू, चल आता दागिने वगैरे आहे ते सगळे काही अगदी घालून रेडी होऊन तू खाली ये, आम्ही वाट बघतोय. आणि हे बघ अगं माझ्या तर लक्षातच नाही, मी तर तुला तयार होण्यासाठी आले होते, माझ्या लक्षातच राहिले नव्हते, चल मी तुला तयार करते चल. तेव्हा आता सोरा म्हणते की नाही मी स्वतः होते माझी मी तयार. आणि खाली तयार होऊन लवकरात लवकर येते. तेव्हा माई म्हणते की होते ना तू तुझी तयार. तर हो. तर इरावती म्हणते की जर आम्हाला काही लागले तर आवाज दे, आम्ही नक्की येतोय. शेवटी त्यांचं काम झालेलं आहे म्हणून आता त्या लगेच बाहेर निघून जातात. त्यानंतर आता पार्वती आजी रमाला छान असं तयार करून बाहेर घेऊन येतात. रमा आता अगदी छान तयार झालेली आहे. तेव्हा आता माई आणि इरावती तेथे येतात आणि आता रमाला म्हणतात की अगं काय ग पोट्टे तू कुठे निघालीस अशी तयार वगैरे होऊन. पार्वती आजी म्हणते की अहो असं काय करतात, तिची हळद आहे मग हळदीसाठी तिला तयार करायला नको का, दोघींची एकत्र हळद आहे आज. त्यावरती आता माई म्हणते की दोघींची एकत्र असली म्हणून काय झालं, आमच्याकडे एक अशी रीत आहे की अगोदर हळद मुलाला लागते, त्याची ती हळद आहे तर ती मुलीला लागते, म्हणजे त्याला उष्टी हळद असं म्हणतात. तेव्हा लगेच आता सोरा म्हणते की अगं हे बघा हल्ली मात्र जमाना बदललेला आहे, आता एकत्र मात्र दोघंही नवरा बायको हळद खेळतात आणि एकमेकांना लावतात. त्यावरती आता माई लगेच म्हणते की म्हणजे होणारे नवरा बायको आहे ते लग्नाच्या अगोदर सुद्धा एकत्र राहतात, मला हे सर्व नाही चालत. त्यांची जी थेर आहेत ना यांनी मात्र अगदी संस्कृतीची वाट लावलेली आहे बघा. आणि रमा चल बरं तू. तर लगेच आता रमा ही अगदी तयारच असते, कोणी जे सांगन ते अगदी हो हो ती करत असते. तर पार्वती आजी म्हणते की हे बघा तुम्ही एक काम करा, आम्हाला जर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही सोराला सुद्धा तिच्या सोबतच कुठेतरी बाहेर घेऊन जा, कारण आता ती सुद्धा नवीन सून म्हणून या घरात यायची आहे, मग नियम मात्र सगळ्यांना सारखेच नको का. तेव्हा आता लगेच ही माई म्हणते की नको नको, अहो ती लंडन वरून आलेली आहे, तिला कसले हे नियम लागू पडतात, कसले काय आणि कसलं काही नाही. आणि हे बघा तिला जर आवडत असेल तर तिला हे सर्व करून द्यात, मी आपलं रमाला घेऊन जाते आणि चल बरं रमा. तेव्हा आता सोरा लगेच म्हणते की हो की नाही आजी, अहो मला सुद्धा यांच्या सोबत नाही जायचं, मला सुद्धा अक्षयला हळद लावायची आहे. आणि असं म्हणतात की होणारी बायको तेव्हा होणाऱ्या नवऱ्याला ती हळद लावते, तेव्हा त्या दोघांमधील जे काही प्रेम आहे तर ते खूप वाढतं, असं खरं तर मी वाचलेलं आहे. तर रमा सोराकडे पाहते, परंतु आता ही माई रागानेच बघत असते. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे सोरा तू आई आजी बरोबर जा बाहेर आणि मी आता माईंबरोबर वर जाते आमच्या आईंबरोबर. आता माई म्हणते की नको नको, आता माझी काही हरकत नाही, ही तर आता अक्षयला हळद लावते ना, मग तू सुद्धा साईला हळद लाव. आता रमा रागाने ह्या माईकडे पाहत असते. आता माई म्हणते की आता ही काय म्हणाली की आता नवरा बायकोने जर एकमेकांना हळद लावली तर मात्र त्यांचं प्रेम वाढतं, आणि चल रमा आपल्याला सुद्धा चालेल तेवढं, चल बरं तू मात्र आता साईला हळद लाव. आणि तेवढ्यात मात्र आता ही आरोही धावतच येते आणि मुद्दाम ह्या माईच्या अंगावर पाण्याचा ग्लास आहे तो मात्र सांडून देते. आता मात्र धावतच सोराला आई करत मिठी मारते. आता मात्र ही माई खूप अगदी रागवत असते, काय ग पोट्टे काय सत्यानाश करून ठेवला, धावतच आली बघ बरं आता ही साडी नेसून कसं तिकडे जायचं. तेव्हा आरोही मुद्दाम हे सर्व करते आणि सॉरी करत असते. सॉरी करत आता आरोही तिथून जाते. तेव्हा रमा म्हणते की आई चला आपण साडी बदलून येऊयात. आता सोरा लगेच रमाला म्हणते की रमा थांब,
अगं मी जाते त्यांच्यासोबत, कारण त्यांनी मला किती छान अशी साडी सिलेक्ट करून दिली, त्यांच्यासाठी सुद्धा मी एक छान अशी साडी सिलेक्ट करून देते, चला बरं. म्हणून आता ती मुद्दाम माईंना घेऊन आतमध्ये जात असते. आई मात्र तिच्याकडे पाहतच असतात. आता माईंना राग येतो. आता सोरा म्हणते की मी आता तुम्हाला तयार करणार, तुम्ही कसं मला तयार करायला आला होतात. आता मात्र परत माई तिला म्हणते की अगं तू नकोय, अजिबात नकोय तू, तर मी जाते. आणि रमाला म्हणते की तू चल माझ्यासोबत, चल बरं. ती आता लगेच पार्वती आजी म्हणते की अहो संध्याताई असं काय करतात, इतका संकोच कसला, अहो सोरा मात्र तुमच्यासाठी छान अशी साडी निवडेल. त्यावरती आता माई म्हणते की अहो हे बघा, रमा हे सर्व करेल, कारण मला काय आवडतं काय नाही हे सर्व तिला माहिती आहे, त्यामुळे तीच हे सर्व करेल. आणि चल ग रमा म्हणून परत तिला चलचल करत असतात. त्यावरती मात्र आता सोरा म्हणते की हे बघा नाही हो, तुम्ही काळजीच करू नका, मी छान अशी चोपून चापून तिला साडी नेसवेल आणि मस्त असं अगदी पिन वगैरे लावून देते. खरंच खूपच छान आणि खूपच छान असं सुंदर दिसताल तुम्ही, मी तुम्हाला सांगते. आणि चला हो, आणि राणीला आवाज देते की राणी अगं आमच्या रूममध्ये म्हणजे रमाच्या रूममध्ये 2 चहा पाठव, आम्ही तोपर्यंत रेडी होत आहे. आणि शेवटी आता संध्याचा नाईलाज असतो आणि शेवटी संध्या मात्र आता तिच्यासोबत आता रूममध्ये साडी नेसायला जातेच, कारण आता सोराने भरपूर आग्रह करून शेवटी ह्या माईला आतमध्ये नेलेला आहे. तर तेव्हा आता पार्वती आजी रमाचं खूप कौतुक करत आहे. खरंच रमा अगं किती सुंदर दिसतेस, आणि इतक्या सुंदर चेहऱ्यावर आता इतकं टेन्शन कशासाठी, आणि कुणाची दृष्ट नको लागायला माझ्या बाहुलीला, म्हणून पार्वती आजी खुश होतं, अगदी तिची दृष्ट काढते. तर रमाचे डोळे भरून येतात आणि हस बरं रमा असं पार्वती आजी करते. तर आता रमा डोळे भरून आता पार्वती आजींकडे बघते आणि आता अगदी खुदकून हसते आणि खुश होत हसत असते. तर पार्वती आजी तिला धरते आणि तिला घेऊन मात्र बाहेर येत असते. तर बाहेर हळदीचं डेकोरेशन आहे ते एकदम मस्त झालेलं आहे. आरोही आणि आर्था मात्र खूप छान उड्या मारत असतात. तर आर्था म्हणते की बघ ना आरोही, खूपच छान असं डेकोरेशन आहे ना. आरोही म्हणते की हो खूपच छान, आणि दोघी उड्या मारतात. पार्थ मात्र काहीतरी मोबाईलमध्ये डोकावत आहे आणि तेथे अक्षय आहे. तर अक्षय शशिकांतला विचारतो की बाबा तुम्ही अण्णांना सुद्धा बोलावलेलं आहे ना. त्यावरती शशिकांत म्हणतो की अरे हे बघ, आता सगळ्यांना मी बोलावलेलं आहे आणि ते जर आले तरच आता हा आपला प्लॅन आहे हळदीचा सक्सेसफुल होईल. तर त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो ना, देवाच्या मनात नक्की काय आहे हे काय माहिती. तर आता शशिकांत म्हणतो की देवाने तुमच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, आता डोंट वरी. तेव्हा अक्षय आणि शशिकांत हसतो. तर आरोही आणि आता आर्था आता रमा आणि साई यांची हळद, सोरा आणि अक्षय यांची हळद, त्या जे काही पाट्या आहे तर ते वाचत असतात. आणि तेवढ्यात आरोही मात्र आता अक्षयला आवाज देते की बाबा लवकर ये. आर्था विचारते की काय झालं. अक्षय धावतच आरोही जवळ येतो. तर आरोही म्हणते की बाबा आज मात्र मी तुम्हाला दोघांना हळद लावणार आहे. तर तेव्हा आता शशिकांत खुश होऊन हसतो आणि अक्षय सुद्धा. त्यावरती आता आर्था म्हणते की अगं आरोही तुला माहिती आहे का, नवऱ्याची उष्टी हळद नवरीला लावली जाते. त्यावरती आरोही विचारते की बाबा हे बघ, आपण कोणाचं उष्ट खात नाही, मग आता एकमेकांची उष्टी हळद का लावतात बरं. आता अक्षयला खूप हसायला येतं, आर्थाला सुद्धा, आणि आता शशिकांत सुद्धा हसत असतो. तेव्हा आता अक्षय हसतो आणि अक्षय सांगत असतो की अगं तसं नाही, तशी उष्टी हळद नाही ग बाळा. आणि तेवढ्यात तो सांगता जेव्हा आता बघतो तर पार्वती आजी रमाला बाहेर घेऊन येत आहे. अक्षय सारखा आता बघता तिच्याकडेच पाहत असतो आणि जे बोलायचं आहे ते विसरून जातो आणि सारखं मात्र तो रमाकडे बघत असतो. रमा आणि पार्वती आजी समोर येतात. तर आता रमा ही हसते, सगळ्यांकडे बघून ती हसत आता आरोहीला म्हणते की इकडे मी सांगते तुला. तेव्हा मात्र आता आरोही धावतच रमाच्या जवळ येते. रमा आता आरोहीला म्हणते की हे बघ, मला सांग हळदीचा रंग कोणता असतो. तेव्हा आता आरोही पिवळा असं म्हणते. तर रमा म्हणते की पिवळ्या रंगाला मात्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी मस्त असं स्थान असतं. प्रेम आणि त्याग आणि समृद्धीचं प्रतीक असतो पिवळा रंग, म्हणून नवरा आणि नवरीला हळद लावतात आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतात. पूर्वीच्या काळी जेव्हा काहीच नव्हतं, मेकअप वगैरे तुमचं जे काही स्किन केअर वगैरे आहे ना ते काहीच नव्हतं, तेव्हा मात्र अशी हळद लावायचे, त्यामुळे आता अगदी चेहरे असे मुलायम आणि अगदी मस्त व्हायचे. तेव्हा आता आरोही आपल्या गालाला हात लावत असते आणि नवरा नवरी मात्र लग्नामध्ये खूप छान दिसावेत म्हणून त्यांना हळद लावतात, कारण त्यांचं जे रूप आहे तर ते खुलून येण्यासाठी. त्यावर आता हे सर्व ऐकून आरोही म्हणते की अगं तुम्हाला हे सांगितलंस की हळद का लावतात, आता मात्र तुम्हाला हे सांग एकमेकांची उष्टी हळद का लावतात बरं. त्यावरती आता रमाला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं
आता मात्र आरोही तिच्याकडे बघत असते तर अक्षय म्हणतो की ए आरू इकडे ये, मी सांगतो तुला. हे बघ. आता आरोही धावतच अक्षय जवळ येते. अक्षय म्हणतो की हे बघ अगं उष्टी म्हणजे ती काही उष्टी वगैरे नसते, माझ्या अंगाची हळद आहे. तर आता लगेच तो रमासमोर आपला हात करायला जातो आणि रमाकडे बघत असतो. परत आता अगदी स्वतः थांबतो आणि म्हणतो की मुलाच्या अंगाची हळद ती मुलीला जर लावली मुलीच्या अंगाला तर ते याचं प्रतीक असतं की आता ते दोघं कधीही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. म्हणजे हे पण कळलं ना तुला. आता मुलाची जे काही उष्टी हळद जर आता त्या मुलीला लावली तर मुलामधील जे काही आता गुण आहे, जी काही पॉझिटिव्हिटी आहे, सगळं काही आहे, इच्छा वगैरे आहे, तर ते ह्या दोघांचं एकजीव होतं. एकमेकांमध्ये ते असे समरस होतात, सामावून जातात, म्हणून ही अशी उष्टी हळद लावतात. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे पाहतच असते आणि त्याला असे उष्टी हळद म्हणायचं, यालाच उष्टी हळद. अक्षय आता हसत असतो आणि रमा सुद्धा आता हसतच अक्षयकडे बघत असते. दोघे आता एकमेकाकडे बघून हसत असतात. रमा सुद्धा आता रोमॅन्टिक होत अक्षयकडे बघते आणि अक्षय सुद्धा. त्यानंतर आता इकडे साई हा रूम मध्ये येतोय आणि तेवढ्यात आता आरोही दरवाजात येते आणि दरवाजा वाजवत म्हणते की आत येऊ का. तेव्हा आता साई म्हणतो की कोण आहे तिकडे, म्हणून आता आरोहीची तो गंमत करतो आणि आरोहीला अगदी प्रेमाने तो आत बोलावतो. आता आरोही साईला म्हणते की तू खरंच खूप हँडसम दिसतोय. आता साई हसतो आणि हो का असं विचारते, परत थँक्यू असं म्हणतो आणि आरोहीला आतमध्ये बोलावतो आणि तो तिला उचलून घेतो, बेडवर ठेवतो आणि म्हणतो की तू सुद्धा एकदम अशी हिरोईन सारखी दिसते, गोड गोड मस्त. आता आरोही लगेच हसत हसत म्हणते की तुझ्यासारख्या हँडसम मुलाला मात्र कोणतीही मुलगी मिळेल. त्यावरती साई म्हणतो की हो का. तर आरोही म्हणते की हो, आणि तुझं गाव कोणतं आहे असं विचारते. त्यावरती आता साई म्हणतो की माझं गाव चंद्रापूर, माहिती आहे का तुला. तर आरोही म्हणते की हो खूप लांब आहे ते. साई म्हणतो की हो खूप लांब. आरोही म्हणते की हो खूपच जास्त लांब. आणि आता म्हणते की तू लग्न झाल्यानंतर आईला चंद्रपूरला घेऊन जाशील ना. तर साई म्हणतो की हो. तर साई विचारतो की काय झालं. तर आरोही म्हणते की जर मला आईला भेटायला यायचं असेल तर मग किती लांब आहे बरं ते, कसं यायचं म्हणून मी तुला विचारलं. तेव्हा आता साई म्हणतो की मला तर असं वाटत होतं की तू सुद्धा तिकडे येणार आहे आई सोबत, तू नाही येणार का. तर आरोही म्हणते की नाही, कारण मी आता आईकडे सुद्धा नाही राहणार आणि बाबाकडे सुद्धा नाही राहणार. तर ते दोघं एकत्रच नसतील तर मी एकाकडे राहून काय करू बरं. त्यावरती साई विचारतं की अगं पण आरोही तू राहणार कुठे. त्यावरती आरोही म्हणते की मी हॉस्टेलमध्ये राहील, कारण आता आई बाबा नसण्याची मला सवय करून घ्यावी लागेल. आता साई म्हणतो की चल खाली बस. आता तो तिला खाली बसवतो आणि म्हणतो की आरोही बाळा हे बघ, आता माझं लग्न तुझ्या आईशी होणार आहे ना, मी सुद्धा तुझा बाबाच होणार, मग तू आमच्या सोबत राहायला येणार नाही का. तू सुद्धा तिकडे येऊ शकते चंद्रापूरला. आणि आता मात्र आरोही त्याला विचारते की पण तू माझ्या बाबासारखं आईवर प्रेम तर नाही ना करणार, कारण माझा बाबा खरंच खूप आईवर प्रेम करतो. रोज मात्र दिवसातून 4 वेळेस मात्र लॅपटॉप मध्ये आईचा फोटो बघतोय आणि रात्री मात्र झोपताना तो चांदोबामाकडे बघत मात्र आईची आठवण काढत असतो. त्यानंतर मात्र तो खूप काही रडतो सुद्धा, कधी कधी इतका रडतो. तू हे सर्व करशील ना. तेव्हा आता साई म्हणतो की मी सुद्धा तुझ्या आईवर खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो, पण मी माझ्या पद्धतीने प्रेम करतो, हो की नाही. तू सांग की मी अक्षय कसा बनू शकेल बरं, हो की नाही. नाही ना, समजते ना बाळा तुला. त्यावरती आरोही त्याला पुन्हा विचारते की तुम्हाला खरं खरं एक गोष्ट सांगशील का. त्यावर आरोही विचारते की हे बघ, माझी आई मात्र कुणावर जास्त शोभून दिसते, तुझ्यावर की बाबावर. मात्र आता साईला काय उत्तर द्यावं ते काही कळतच नसतं. तो लगेच उठतो आणि बाजूला होतो, त्याचा चेहरा पूर्णपणे पडतो. तर आरोही मुद्दाम त्याची आता जिरवत असते आणि बरोबर आता तो बाजूला गेल्यानंतर आपल्या चेहऱ्याचे हावभाव करून ती हसत असते. परत हा प्रश्न विचारायला ती साईच्या जवळ येते. परत मात्र आरोही त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणते की अरे ऑफकोर्स आई तर फक्त माझ्या बाबाला शोभून दिसते, त्यामुळे हे बघ प्लीज साई काका, मी हात जोडते. आणि आरोही रडायला सुरुवात करते. अजून वेळ गेलेली नाही, प्लीज तू माझ्या आईशी लग्न करू नको, प्लीज मी रिक्वेस्ट करते. म्हणून आरोही आता हात जोडते. आता साई म्हणतो की हे बघ सगळं काही देव ठरवत असतो, आता देवानेच मात्र तुझ्या आईची गाठ माझ्याशी बांधलेली आहे, तर मी तरी काय करू बरं. तेव्हा आता आरोही रडत असते आणि साईकडे पाहत असते. साई म्हणतो की आता मात्र मी देव बाप्पाच्या विरोधात नाही ना जाऊ शकत. आता आरोही रडतच म्हणते की असं कसं बाप्पा सगळं काही ठरवतो. आणि तेवढ्यात आता साईच्या मोबाईलवर कॉल येतो. आता तो माईला म्हणतो की आलोच मी, आता लगेच येतोय. माईंचा फोन असतो. फोन ठेवल्यानंतर तो आरोहीला म्हणतो की चला आपण खाली जाऊयात. आता आरोही म्हणते की तू जा, मी येते. मात्र आता साई बाहेर जातो तर आरोही तेथेच बसते आणि रडतच आता ती विचार करते की बाप्पानेच मात्र मला इकडे पाचगणीला आईला भेटायला पाठवले. आता मात्र आता सुद्धा तो माझा ऐकेल
का? म्हणून आरोही आता खूप रडत असते आणि रडत आपल्या डोळ्यातील पाणी पुसत ती आता देवाला हात जोडते. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता आरोही ती उष्टी हळद आहे तर ती मात्र आता अक्षयची रमाला लावायला घेऊन येत असते. तेव्हा मात्र आता इरावती लगेच पार्वती आजीजवळ येते आणि पार्वती आजीला म्हणते की ही आता अक्षयची उष्टी हळद आहे तर ती अक्षयची नाही तर साईची आहे आणि जी हळद आता साईची रमाला लागणार आहे. तर पार्वती आजी आता इकडे तिकडे बघते. तेवढ्यात मात्र आता आरोही ही हळदीचं भांड घेऊन येत असताना मात्र आदित्य धावतच येतो सोरा सोरा करत. तेवढ्यात मात्र आता त्याच्या जो काही पाय आहे तर तो तेथील त्या चटईला लागतो आणि गुंतून मात्र तो पडतो. आरोहीच्या अगदी हातातील त्या ताटाला धक्का लागत आता आरोही जोरात आई ग असं ओरडते आणि आता हळदीचं जे काही भांड आहे तर ते खाली पडले जाते आणि रमाच्या अंगावर ते भांड पडणार तोच लगेच अक्षय बघतो आणि धावतच रमाचा हात धरतो आणि तिला आपल्या अंगावर खेचतो आणि रमाचा जीव वाचवतो. परंतु आता रमा आणि अक्षय एकमेकांच्या खूप जवळ आलेले असताना मात्र जी काही उष्टी हळद आहे तर ती मात्र एकमेकांच्या गालाला लागते. तेव्हा मात्र आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघून खोशून हसतात. रमा आपल्या गालाला हात लावते. तेव्हा आता आरोही म्हणते की वाव, खरंच म्हणजे आई बाबांची एक हळद आहे. उष्टी हळद मात्र एकमेकांना लागली तर सगळेजण खूप खोशून हसतात. पण साईचा खूप जळफळाट होतो. पार्वती आजी इरावतीला म्हणते की तुझा डाव फसला, कारण आता रमा आणि अक्षयला वेगळं करणं तुझ्याच काय पण देवाच्या सुद्धा हातात राहिलेलं नाही. इरावतीला मात्र आता खूप राग येतो आणि रमा आणि अक्षय एकमेकांकडेच पाहत असतात. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.